विष्णुपुरी येथील श्री दत्तात्रय मठ संस्थान येथे श्री दत्त जन्मोत्सव भक्तिमय वातावरणामध्ये साजरा. विष्णुपुरी येथील दत्त मठ संस्थान येथे श्री दत्त जयंतीनिमित्त कीर्तन व दत्त पालखी मिरवणूक सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. गेल्या 800 वर्षांपासून गुरु शिष्य परंपरा कायम असून गेल्या 43 वर्षांपासून श्री महंत सोमभारती गुरुजींच्या भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुपुरी येथील श्री दत्तात्रय मठ संस्थान या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असते. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा, दत्त जयंती, दुर्गा महोत्सव, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी वेळोवेळी राबविल्या जात असतात. यावर्षी देखील दिनांक 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विष्णुपुरीसह आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी हरिभक्त परायण उद्धव भारती महाराज यांच्या कीर्तनाचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दत्त जन्मोत्सव सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. तसेच यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा उपस्थित असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे रात्री महापूजा देखील घेण्यात आली. 15 डिसेंबर 2024 रोजी विष्णुपुरी येथील प्रमुख रस्त्यांनी श्री दत्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीमध्ये टाळ मृदंगाचा गजर करत भाविक भक्त मोठ्या भक्तीने या पालखीमध्ये सहभागी झाले होते. आज या पुण्यनगरीमध्ये विष्णुपुरी हा सर्वात प्राचीन हा गाव आहे. किमान 1192 म्हणजे 850 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आजपर्यंत जे परंपरा आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि आजचा हा कार्यक्रम या वर्षी खूपच आनंदामध्ये झालेला आहे. या ठिकाणी 1192 चा ऐतिहासिक मठ आहे. त्या अनुषंगाने हा मठ असणारा ऐतिहासिक आहे. 1192 असल्यामुळे 850 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा असल्यामुळे इथील विष्णुपुरी या गावाची ओळख म्हणजे विष्णुपुरी मठच आहे. म्हणून याचं सर्वात प्राचीन असल्यामुळं याचं पावन आणि सुंदर अशी मंदिराची व्यवस्था आहे. दरवर्षीच आपण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. गावकऱ्यांचा याला प्रतिसाद कशा पद्धतीने? सर्व गावकऱ्यांचा प्रतिसाद असतो. सर्वांनी आम्हाला मदत करतात आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी होतो. या ठिकाणी ऐतिहासिक गाथा आहे आणि गुरु देखील आहे. त्याचं महत्व काय? ऐतिहासिक जातं म्हणजे त्यावेळेस लाईट नव्हती. अशा जुन्या पिढीपासून या ठिकाणी सर्वात जास्त मंदिरामध्ये माणसं राहत होते, भक्तगण राहत होते. त्या भक्तगणाला पिठाची गिरणी किंवा त्यावेळेस उपलब्ध नव्हती. म्हणून हे मोठ्या जात्यावर दळून सर्व लोकांना या ठिकाणी भंडारा दिला जात होता. 1192 शिलालेख देखील आपल्याकडे शिलालेख असणारा 1192 आहे. आणि सर्वात अगोदरचे महंत जे होते गणपती भारती, नंतर झाले त्यांचे मौनी महाराज. असे मौनी महाराज या ठिकाणी 3 होऊन गेले.
800 वर्षापूर्वी झाले, 300 वर्षापूर्वी झाले आणि मागील 60-70 वर्षाखाली एक मौनी महाराज झाले. वर्षभरामध्ये कोणते विविध धार्मिक कार्यक्रम आपण राबवतो? वर्षभरामध्ये सर्वात अगोदर आषाढी ललित असणारा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ पठण होते. त्याच्यानंतर दुर्गा मातेचा कार्यक्रम खूप उत्साहामध्ये होतो. आणि चौथा कार्यक्रम म्हणजे दत्त जयंतीचा कार्यक्रम. वार्षिक असे 4 कार्यक्रम होतात. चातुर्मास होतो आणि दर पौर्णिमेला महापूजा असते आणि दर गुरुवारी भजन असते. अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होतात. सर्व भाविकांना काय आव्हान करतो? भाविकांना एकच सांगायचं की आता हा जर प्रगट दिनाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी या ठिकाणी उत्साहामध्ये प्रतिसाद दिला, गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला प्रतिसाद दिला, म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुशोभित झालेला आहे. इथे ना विविध प्रकारचे बाई संत महंत या ठिकाणी येऊन या ठिकाणी सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. त्यामुळं अतिशय उल्हासाचा हा दिवस आहे. दत्त जयंती निमित्त देवाकडे खात्री काय करतात? दत्त जयंती निमित्त देवाकडे सगळं एकच आहे की सर्वात पुरातन मंदिर असून या ठिकाणी सुविधा कोणतीही नाही. इथं कोणत्याही राजकारणी किंवा आमदार खासदारांनी कोणत्या प्रकारचा आम्हाला मदत केलेली नाही किंवा कोणी इतर लोकांनी मदत केली नाही. कळस सुद्धा या ठिकाणी नाही मंदिराचा. लहान लहान मंदिर सुधारले पण आमच्या मंदिरावर कळस आतापर्यंत नाही. म्हणून सर्वांनी या ठिकाणी काहीतरी मदत करावं ही अशा प्रकारची आम्हाला इच्छा आहे.